मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच कुसुम सौर पंप योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे वाटप हे सरकारकडून करण्यात येत होते. आता यामध्ये कुसुम ही योजना जी आहे, ही आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे, की कुसुम योजनेमार्फत शेतकऱ्याला एवढ्या अडचणींचा सामना करावा लागलेला नव्हता, जेवढ्या अडचणींचा सामना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये करावा लागत आहे. आता शेतकरी मित्रांनो, अशामध्येच आपण काल देखील व्हिडिओ टाकला, की कंपन्यांची तक्रार महावितरणकडे करायची. कंपन्या लवकर मटेरियल देत नसेल तर महावितरणकडे तक्रार केल्यावर कंपनी बदलून भेटेल किंवा तुम्हाला मटेरियल महावितरण लवकर मिळवून देईल. आपला तो कालचा व्हिडिओ होता. परंतु काल रात्री मी जो माझा स्वतःचा जो काही पंप आहे, मी कंपनी निवडलेली होती. कंपनीचा जो काही वर्क ऑर्डर आहे, हा वर्क ऑर्डर निघालेला होता. परंतु मी रात्री पुन्हा एकदा याचे स्टेटस चेक केल्यानंतर एक मोठी गडबड यात जाणून आली. याच संदर्भात मागे देखील एक कमेंट आपल्या चॅनलवरती आलेली होती, एका व्हिडिओवरती आलेली होती. म्हणून हा व्हिडिओ आज खास बनवत आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याला एकतर मटेरियल कंपनी लवकर देत नाही, यामध्येच महावितरणला तक्रार करा, अशा प्रकारचे जे काही शेतकरी तक्रार करतात. तर आता अशी गोष्ट समोर आली आहे, की कंपन्यांच्या या फ्रॉडमध्ये महावितरणच सामील होत आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला कमेंट पहा, की शेतकऱ्याचा प्रश्न काय आलेला आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे, की सुरुवातीला वर्क ऑर्डर निघालेली होती, परंतु त्या वर्क ऑर्डरचा कार्यकाळ जसा-जसा संपला किंवा डेट जशी संपली, तशी ती वर्क ऑर्डर रद्द होऊन पुन्हा नवीन वर्क ऑर्डर जारी झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारच्या नियमानुसार ही जी काही वर्क ऑर्डर आहे, ह्या वर्क ऑर्डरमधून जर वर्क ऑर्डरची डेट संपून गेली व शेतकऱ्याला मटेरियल इन्स्टॉल झाली नाही, तर सरकारकडून कंपनीला पेनल्टी लागू होते. पर डे पेनल्टीप्रमाणे ही पेनल्टी कंपनीला लागू होते. त्याच्यामुळे कंपनी ब्लॅकमध्ये पैसे देऊन म्हणा, लाच देऊन म्हणा, महावितरणकडूनच जी काही पहिली वर्क ऑर्डर आहे ही हटवून उडवून पुन्हा नवीन वर्क ऑर्डर काढून घेतात. लांबच्या डेटची वर्क ऑर्डर काढून घेतात, म्हणजे पेनल्टी भरावी लागणार नाही. तर असाच जो काही प्रसंग आहे किंवा असाच जो काही मुद्दा आहे, हा माझ्यासमोर देखील आलेला आहे. माझा स्वतःचा जो काही पंप होता, मी पर्ल एंटरप्राइजेस म्हणजेच माधुरी सोलारची निवड केलेली होती. आपण ही पहिली वर्क ऑर्डर पाहू शकता. याच्यावरती स्पष्ट दिलेलं आहे, पहिल्या वर्क ऑर्डरची जी काही डेट आहे, ही 24/12/2025 ही डेट दिलेली आहे. या डेटच्या आतमध्ये पर्ल एंटरप्राइजेसला माझा पंप इन्स्टॉल करून देणे अनिवार्य होते. मी तोपर्यंत वेट केला. जेव्हा वर्क ऑर्डर संपली, तेव्हा देखील मला वाटलं की अजून 15 दिवसांनी पंप येईल. परंतु तो आला नाही. परंतु काल मी पुन्हा स्टेटस चेक केले, त्यावेळी एक नवीन वर्क ऑर्डर इथे अवेलेबल झालेली होती. या नवीन वर्क ऑर्डरमध्ये आता 18/2/2026 आपण पाहू शकता स्क्रीनवरती देखील. म्हणजे जवळपास 1-1.5 महिन्याचा तफावत ठेवून पुन्हा दुसरी वर्क ऑर्डर काढून या कंपनीला दिलासा देण्याचे काम महावितरणकडून करण्यात आलेले आहे. आता या फ्रॉडमध्ये, या गोड बंगालमध्ये जे काही महावितरण आणि कंपनीची मिलीभगत आहे, दोघं मिळून, महावितरण आणि कंपनी मिळून शेतकऱ्याची फसवणूक करीत आहे. आता शेतकऱ्याने जायचे कुठे? शेतकऱ्याने कोणाकडे याची दाद मागायची? कंपन्या आधीच शेतकऱ्याला पंप टाईम टू टाईम देत नाहीत, वेळेवरती देत नाहीत. शेतकरी आधीच हताश झालेला आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. परंतु जर महावितरण त्यांच्यासोबत मिळून शेतकऱ्यासोबत फ्रॉड करत असेल, तर शेतकऱ्याने जायचं कुणाकडे? तक्रार कुणाकडे करायची? तो तक्रार करून देखील काय फायदा होणार आहे? शेतकरी मित्रांनो, असेच तुमचे कोणाकोणाचे वर्क ऑर्डर जुने कॅन्सल होऊन नवीन वर्क ऑर्डर आलेले आहेत, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व खाली डिस्क्रिप्शनमध्ये लक्ष पुरवा ऐका शेतकरी मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे. तिथे आपले नाव, मोबाईल नंबर व आपले जे काही दोन्ही वर्क ऑर्डर आहेत, हे आम्हाला पाठवून द्या त्या ग्रुपवरती. आपण याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहोत. याच्यावरती तक्रार आपण मंत्रालयाकडे दाखल करणार आहोत. यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला पुरावे हवे आहेत. त्यामुळे असे जे काही वर्क ऑर्डर बदलण्याचे इन्सिडन्स कोणाकोणासोबत घडलेले आहेत, त्यांनी नक्कीच मेसेज WhatsApp ग्रुपवरती नक्की करावा. आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, त्यासोबत दोन्ही वर्क ऑर्डरचे जे काही स्क्रीनशॉट आहेत किंवा वर्क ऑर्डर आहेत, त्या या ग्रुपवरती लक्ष देऊन पाठवाव्यात. शेतकरी मित्रांनो,
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व यानंतर देखील सांगायचं जर झालं शेतकरी मित्रांनो, एक मुद्दा राहून गेला की जी काही अशा कंपन्या आहेत, कृपया शेतकऱ्यांनी अशा कंपन्यांची निवड कधीच करू नये. आता आपल्याला कळेलच की कोणकोणत्या शेतकऱ्याच्या अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याचे वर्क ऑर्डर लांबवून घेतलेले आहेत. आता जर आपल्याला अशा कंपन्यांची लिस्ट आली किंवा जे शेतकऱ्यांचे वर्क ऑर्डर आले, यावरती ज्या ज्या कंपन्या आहेत आपण त्या कंपन्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. शेतकऱ्यांनी अशा या कंपन्यांची निवड पुन्हा कधीही करू नये. पर्ले एंटरप्राइजेस सारख्या कंपनीची निवड कधीही करू नये. जर तुम्ही पंप देण्याऐवजी वर्क ऑर्डर चेंज करून घेऊन शेतकऱ्याला लांबणीवर टाकत असाल, तर हा पंप कंपनी निवड करून शेतकऱ्याचा काहीही फायदा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून घ्या.